तर एकीकडे दसरा मेळाव्यांची लगबग सुरू असताना उद्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुद्धा विजयादशमी सोहळा आहे। त्याबद्दलची एक बातमी आता पाहूयात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। 1925 साली स्थापन झालेला संघ काळानुसार बदलत गेला। त्यावेळी जी व्यक्ती सरसंघचालकपदी राहिली त्या व्यक्तींचा प्रभाव देखील संघावर पडत राहिला। स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, त्यानंतर मिळालेलं स्वातंत्र्य, फाळणी, नंतर नेहरूंचा समाजवाद, त्यात इंदिरा गांधींनी घातलेली भर, आणीबाणी, जनता सरकारची 2.5 वर्ष, राजीव गांधींचा कार्यकाळ, मग नरसिंहरावांच्या नेतृत्वात अर्थव्यवस्थेचं उदारीकरण, राम जन्मभूमी आंदोलन, त्यानंतर वाजपेयींचा काळ आणि वाजपेयीनंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांची पंतप्रधान म्हणून 10 वर्षांची कारकीर्द आणि मग मोदींचा उदय। या सर्व काळात संघाची सामाजिक आणि राजकीय भूमिका महत्त्वाची राहिली आहे। नेमका प्रवास कसा राहिला पाहूयात। 27 सप्टेंबर 1925 भारतात ब्रिटिशांविरोधातला लढा ऐन भरात होता। ब्रिटिशांच्या विरोधात लढणं, स्वातंत्र्य मिळवणं हे तमाम भारतीयांचं एकच ध्येय होतं। पण हेच ध्येय गाठण्याच्या पद्धती आणि विचार हे मात्र अनेक पातळ्यांवर वेगवेगळे होते। जहाल आणि मवाळ, हिंदू आणि मुस्लिम अशा अनेक पातळ्यांवर देशात संघर्ष सुरू होते। याच काळात महाराष्ट्रातल्या नागपूरमध्ये डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी एका संघटनेची स्थापना केली। नाव होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। हिंदुत्वाच्या विचारांचा पुरस्कार करणारी ही संघटना होती। हिंदूंचं संघटन करणं हे या संघटनेचं उद्दिष्ट होतं आणि हिंदू राष्ट्र तयार करणं हे या संघटनेचं ध्येय होतं। फक्त 7 स्वयंसेवकांच्या साथीने नागपूरमध्ये संघाची पहिली शाखा सुरू झाली आणि मात्र त्यानंतर त्याचा मोठा विस्तार हा संपूर्ण देशामध्ये झाला। विस्तार जरी झाला असला तरी सुरुवातीपासूनच अनेकांचा याला विरोध होता आणि विशेषतः काँग्रेसी विचारांचे जे मंडळी होते आणि जे काँग्रेसी नेते होते त्यांचा याला आधीपासून विरोध होता। पण तरी देखील प्रत्येक विरोधकाला चोखपणे उत्तर देत संघाची वाटचाल ही सुरू राहिली आणि संघ देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचत राहिला। संघाची शाखा ही संघाचं बलस्थान ठरली। शाखेच्या माध्यमातून संघटना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली। संघाच्या शाखेत प्रवेश घेण्यासाठी आजही कोणतीही औपचारिकता नाही। त्यामुळे सर्वसामान्यांना या शाखेशी जोडून घेणं सहज शक्य झालं। संघ फक्त हिंदुत्ववादी विचारांपुरता मर्यादित राहिला नाही, तर वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून संघानं समाजकार्यही सुरू ठेवलं। वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघाच्या 32 संघटना देशभरात काम करतात। भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व हे राष्ट्रीय स्वयंसेवकांशी घट्ट नातं जोडून आहे। संघाच्या कार्यातूनच भाजपचा पाया रचला गेला। मात्र पक्षाच्या दैनंदिन आणि राजकीय निर्णय प्रक्रियेत संघ कधी थेट दिसून आला नाही। असं असलं तरी भारतीय जनता पक्षाच्या धोरणांवर आणि कार्यपद्धतीवर संघाचा अप्रत्यक्ष प्रभाव कायम असल्याचं जाणकार सांगतात। भाजपचे दोन्ही पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी हेही संघातूनच घडलेले आहेत। वाजपेयींच्या काळातही संघाशी संबंध कायम राहिले आहेत आणि आता थेट नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या नात्याला एक वेगळं परिणाम लागतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरच्या संघ मुख्यालयाला भेट देणारे पहिले विद्यमान पंतप्रधान ठरले आहेत। गेल्या 100 वर्षात संघाला बंदीसारख्या कारवायांनाही सामोरं जावं लागलं। 3 वेळा संघावर बंदीची कारवाई केली गेली। महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर संघावर पहिल्यांदा बंदी आणली। महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा संघाशी संबंधित होता। सरसंघचालकांची जहाल भाषणं गांधीजींच्या मृत्यूला कारणीभूत होती असे आरोप संघावर झाले। मग इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी जाहीर केल्यावर संघावर बंदी घालण्यात आली होती। आणीबाणी उठल्यावर संघावरची बंदीही उठली। बाबरी मशीद पाडल्यानंतर सुद्धा संघावर बंदी घालण्यात आली होती। बाबरी मस्जिदच्या जागेवरती राम मंदिर उभं करणं, काश्मीर मधून 370 कलम रद्द करणं आणि देशभरामध्ये समान नागरी कायदा लागू करणं
ही संघाची 3 प्रमुख उद्दिष्ट असल्याचं म्हटलं जायचं. भाजपचं सरकार सत्तेत आलं की संघाची ही 3 प्रमुख उद्दिष्ट पूर्ण होतील अशी अपेक्षा संघाला होती. आणि तशाच प्रकारचा एक मतप्रवाह देशभरामध्ये बरेच वर्ष ऐकू येत होता. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये राम मंदिराचा मार्ग मोकळा केला. दुसऱ्या कार्यकाळामध्ये राम मंदिर प्रत्यक्षात उभा करण्यात आलं आणि त्याचबरोबर काश्मीरमधून 370 कलम सुद्धा रद्द करण्यात आलं. आता तिसऱ्या कार्यकाळामध्ये देशभरात समान नागरिक कायदा लागू होईल अशी शक्यता वर्तवली जाते. संघाची कार्यपद्धती ही काटेकोर असते. सरसंघचालक हे संघाचे प्रमुख असतात. त्यामुळं भाजप सत्तेत असताना भाजपचं नेतृत्व आणि सरसंघचालकांशी त्यांचे संबंध याची चर्चाही नेहमी होते. पण संघ मात्र कायम या चर्चांच्या पलीकडे जाऊन काम करत राहिला. निवडणुकांचं काम असो की नैसर्गिक आपत्ती असो, संघ शांतपणे आपली भूमिका पार पाडत राहिला. 7 स्वयंसेवकांपासून सुरू झालेला संघाचा आता प्रचंड विस्तार झालाय. भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये आता संघाचा पसार आहे. संघाचे नेमके स्वयंसेवक किती? संघाला कोण आर्थिक मदत करतं? संघाला किती आर्थिक मदत मिळते? या प्रश्नांची उत्तरं संघ देत नाही अशीही टीका गेल्या 100 वर्षात अनेकदा झाली आहे. पण अत्यंत शांतपणे संघ या टीकेला सामोरं जात राहिला. अधिकाधिक महिलांना सामावून घेण्यासाठी संघाचे प्रयत्न आजही सुरूच आहेत. वेळोवेळी आणि गरज भासेल तशी आपल्या विचारांची दिशा बदलण्याचं आव्हानही संघ पेलत राहिला. आणि कदाचित त्यामुळंच शतकोत्तर वर्षात दिमागदार प्रवेश करणं संघाला शक्य झाले. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.